हिरे नीट कर ना. गावठी कुठली. आई साहेब, नीट साफसफाई करा. आणि हे कपडे इतका वेळ झाला इथे पडलेत, कपाटात कधी ठेवणार आहे तुम्ही? आजीबाई, पटापट हात चालवा. आणि हा, फरशीवर एकही डाग दिसेल नको आपला. आत्ताच सांगते. किती दिवसांनी किती पार्टी होतीये, नाही तर तुमच्या बोजड साड्या घालून ना कंटाळा आला होता मला. ती लिपस्टिक दे. लग्नानंतर किती दिवसांनी किटी पार्टी करते. ते इयरिंग घाल. घालू. तुम्ही काय बसलात? हा, काम करा. सावकाश. तुम्ही ते नीट पुसून घ्या. त्यांची अवस्था तरी बघा, दमल्यात त्या. तुला विचारलं का मी? माझं बघेन ना काय करायचं ते. तुला जे काम सांगितलंय ते कर. घाल लवकर ते इयरिंग. भाजली. माझ्या मैत्रिणी आल्या. चला. जय सर, तुमचं या जानूवर खूप प्रेम आहे ना? खूप प्रेम आहे माझं. ओके, मग जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता तेव्हा तो आनंद पण तुम्ही या जानू बरोबर सेलिब्रेट करत असाल ना? ऑफकोर्स करतो. ओके, मग मला तुम्हाला या जानू बरोबर आनंद सेलिब्रेट करताना बघायचंय. हो, असं बघताय काय? मलाही बघायचंय ना की तुम्ही या जानू बरोबर हॅप्पी असताना कसे असता, तिच्या बरोबर कसा डान्स करता. प्लीज. अच्छा, एवढंच ना, लगेच करतो. ये जानू. अरे बा, बरं झालं तू जानूला पण इथे आणलास. बाहेर ती एकटी राहिली असती ना. हो, म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलीये. जानू, तू आता इथे जयंत सरांजवळ झोप. हा, आणि हो, जयंत सरांना एसीचं टेम्परेचर कमी करून झोपायची सवय आहे. तुला सहन नाही ना होणार, म्हणून मी आधीच तुझ्या अंगावर पांघरून घालते. हा, येस, शांतपणे झोप. पण जानू, थंड एसी मुळे तुझं डोकं जड होतं ना. बट डोंट वरी, तुला माहिती मी काय केलं? मी तुझ्यासाठी ड्रॉवर मध्ये मेडिसिन्स ठेवल्या आहेत. तुला जर जाग आली, तुला त्रास झाला तर तू मला सांग, मी तुला औषध देईन. ओके? नाही तर एक काम करतो ना, मी एसी बंदच करून टाकतो. थांब. जयंत सर, अहो असं काय करताय? जानूला गरम होईल ना. आणि तुम्ही नका एवढी काळजी करू, मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. नाही, नको. माझ्या जानूची काळजी मीच घेईन. ओके, तू काळजी करू नकोस, मी काळजी घेईन तिची. जानू, थांब, मी आता एसी ऍडजस्ट करतो. टेम्परेचर ऍडजस्ट झालेलं आहे, तर तू शांतपणे झोप. ओके? ठीक आहे जयंत सर, तुम्हीच घ्या हा तुमच्या या जानूची काळजी. जयंत, तुला असंच भ्रमात ठेवायचंय मला, आणि मग तुझा हा वेडीपणा जगासमोर आणायचा आहे. तर काय, मी इतकी काळजीत आहे आणि तुम्ही हसताय माझ्यावर. मला एक गोष्ट सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? हा काय प्रश्न आहे? तुम्हाला माहिती आहे, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. आहे ना. मग आता ऐक, हे बघ लक्ष्मी, असं कधीच होत नाही का, म्हणजे आपण आज व्यवसाय सुरू केला आणि उद्यापासून लगेच फायदा सुरू झाला, पैसे यायला लागले, असं नाही होत. अगं, सुरुवातीला खर्च करावा लागतो. कधी कधी खर्च जास्ती होतो, कधी कधी नुकसान सुद्धा होतं. पण याचा अर्थ काही व्यवसाय बंद नसतो करायचा. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे, अडचणीवर मात करायची. आपण एक ना एक दिवस यश मिळतं, आणि तसंच आपल्याला सुद्धा मिळणार आहे बघ. पण लक्ष्मी, माझ्या ना एक गोष्ट लक्षात आली
की आपलं जे प्रॉडक्ट आहे ना, म्हणजे आपण जे बनवणार आहोत ना, ते फार लोकांना माहिती नाहीये. ते फक्त सासवडमध्येच माहिती आहे का लोकांना. पण आता एकट्या सासवडमधनं आपल्याला कितीशा ऑर्डर्स मिळणार. मग त्यामुळे आपलं प्रॉडक्ट हे इतर शहरात सुद्धा माहिती व्हायला हवं. त्याकरता काय करता येईल याचा विचार करत होतो मग अशी मी. म्हणजे जाहिरात करायची म्हटली तर, किंवा ऑनलाईन काही करायचं का, या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज जे झालं ते पुन्हा घडता कामा नये. म्हणजे आज नाही का एक दिवस फॅक्टरी आपली बंदच हो, हो, राहिली, हो. काम अजिबात झालं नाही. त्यामुळे उद्या जानूकडे गेलो ना की पहिल्यांदा जयंतला मी जरा बाजूला घेणार आहे आणि त्या इन्व्हॉइसवर त्याची सही घेणार आहे. म्हणजे पुन्हा असं व्हायला नको. आणि पुन्हा असं होणार नाही याच्याबद्दलही त्यांच्याशी बोलून घ्या. म्हणजे ते काय कामात वेगळं असतात, त्यामुळे त्यांनी फोन नाही उचलला, कदाचित त्यांना माहितीच नाही की त्या इन्व्हॉइसवर सही करायची आहे. तर पुन्हा अशी वेळ आली तर असं व्हायला नको. मग कोणीतरी दुसरी जबाबदार व्यक्ती पाहिजे ना तिकडे. हो बरोबर बोलतोस तू, असायलाच हवं. नाही तर आजच्यासारखं व्हायचं का, काम ठप्पच व्हायचं हो ना. ना, सविस्तर बोलून घ्या तुम्ही. अगदी नक्की सगळं हा. सविस्तर बोलून घे. हम्म. ठीक आहे मग आता हो काळजी मिटली ना. म्हणजे हो, हे बघा, आपलं माणूस जेव्हा काळजीत असताना तेव्हा आम्हाला बायकांना वाटते काळजी. हो का. हो, म्हणजे जेव्हा आपली माणसं जेव्हा काळजीत असतात तेव्हा पुरुषांना काळजी वाटतच नाही का. असं कधी म्हटलं मी? तू तेच तर म्हणालीस. म्हणजे तुम्ही आपलं वाद घालायचं म्हणून वाद घालताय माझ्याशी. मी वाद घालतोय? मी काळजी दाखवली, तो हसायला लागला होता तुम्ही माझ्यावर. लक्षात ठेव, तिथे जायचं ना आपल्याला जानूकडे, विसरलीस का. आता त्याचा काय संबंध आहे इथे? तेच तुला सांगतोय, तूच बोलत राहिली, झोपतच नाहीये. मी कधी म्हटलं की झोपू नका म्हणून? तुम्ही आपलं उगाच